हॅलो, सो स्वागत आहे तुमचा या चॅनलवरती। तर आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी। तुम्हाला थंबनेलवरनं आयडिया आलाच असेल। आणि सिन्स आता विंटर स्टार्ट झालेले आहेत, सो सगळ्यांचं रुटीन चेंज होतं। सो आय थॉट की आपण पण तुम्हाला दाखवूया अ विंटर ग्लॅम। सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इनटू द व्हिडिओ। सो मेकअपला सुरुवात करायच्या आधी आपण थोडं लिप बाम लावून घेऊया, जे विंटर्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। नाहीतर ना लिप्स असे फुल विचित्र वाईट दिसायला लागतात। आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादात मी काही स्किन केअरसुद्धा केलं नाही, सो लवकर करून घेऊया। युजली मी टोनर वगैरे अप्लाय जास्त करत नाही, बट विंटर्समध्ये आपल्याला खूप मॉइश्चर लागतं। आणि जे पण मी प्रोडक्ट्स यूज करते त्या सगळ्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, सो चेक करायला विसरू नका। टोनर नंतर इम्पॉर्टंट आहे मॉइश्चरायझर। आणि मॉइश्चरायझर विंटर्समध्ये स्किप करू नका, बिकॉज तुमच्या फेसला हायड्रेटेड ठेवणं इम्पॉर्टंट आहे। ओके, सो माझी स्किन ऑइली आहे, बट स्टिल मी विंटर्समध्ये थिक मॉइश्चरायझर यूज करते, कारण की माझी स्किन भरपूर ड्राय होते व्हेन आय डू फेस वॉश, बट थोडा 1-2 तासानंतर परत ती ऑइल सोडते। सो असं विचित्र कॉम्बिनेशनमध्ये माझी स्किन चालते ड्युरिंग विंटर्स। सो मी छान थिक मॉइश्चरायझर यूज करते, बिकॉज तुमची स्किन हायड्रेटेड नसेल ना तर तुमची स्किन जास्त ऑइली होते। हे मी ऑब्झर्व केलं अँड दिस इज द फॅक्ट। मॉइश्चरायझर कधीही स्किप करू नका, तुमच्या स्किनच्या इलॅस्टिसिटीसाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट असतं। ओके, सो आता स्किन मस्त हायड्रेटेड झालेली आहे। आणि तुम्ही विंटर्समध्ये जेवढे तुमच्या फेसची केअर घेतात तेवढंच तुमच्या बॉडीची केअर घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, बिकॉज लुक ॲट दिस। आपल्या बॉडीच्या स्किनला सुद्धा तेवढाच हायड्रेशनची गरज आहे। बॉडीसाठी मी यूज करते हे 2 लोशन्स फ्रॉम प्लम बॉडी लविंग, अँड दीज आर मस्ट हॅव्स गाईज। सो स्टार्टिंग विथ दिस अवॉर्ड विनिंग व्हॅनिला कॅरमेलो बॉडी लोशन। यात व्हॅनिला, सॉल्टेड कॅरमेल आणि पिस्ताचा यम्मी मिक्स आहे। इट लिटरली स्मेल्स लाईक कोझी डेझर्ट कॅफे इन विंटर्स। आणि मला हा इतका आवडला की मी त्यांचा न्यू लॉन्च सुद्धा घेतलाय। सो दिस वन इज हेझलनट इक्लेअर। ओ माय गॉड, हा माझा करंट ऑब्सेशन झालेला आहे। इट स्मेल्स एक्झॅक्टली लाईक ते इक्लेअर चॉकलेट जे आपण लहानपणी खायचो। ह्याचा फ्रेग्रन्स एकदम टोस्टी चॉकलेटी आहे विथ द हिंट ऑफ व्हॅनिला। प्युअर नॉस्टॅल्जिया गाइज, यू हॅव टू ट्राय दिस। सो बोथ ऑफ दीज आर एनरिच्ड विथ कोकोआ बटर अँड विटामिन B5, जे आपल्या स्किनला डीपली मॉइश्चराइज करतं आणि ठेवतं स्किनला ग्लोई अँड सॉफ्ट ऑल डे। आणि तुम्ही इन्स्टंटली डिफरन्स बघा। आता माझा हात तेवढाच हायड्रेटेड वाटतो जेवढा माझा फेस। एकदम लाईट वेट आहे, क्विकली अब्झॉर्ब सुद्धा झालं। आणि आपल्या या मुंबईच्या वेदरसाठी इट इज परफेक्ट। जरा पण असं हेवी फीलिंग देत नाही, ओनली सिल्की स्मूथ स्किन। सो या दोघांचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, सो चेक करायला विसरू नका। आणि माझा एक छोटा हॅक की हा जो व्हॅनिला कॅरमेलो आहे त्याच्यासोबत मी प्लम बॉडी लविंगचाच व्हॅनिला बॉडी मिस्ट पेअर करते। आणि ओ माय गॉड, काय कॉम्बिनेशन आहे। एकदम असं तुम्ही व्हॅनिलामध्ये डिप होऊन आल्यासारखे वाटतात। सो येस, आता स्किन केअर आणि बॉडी केअर दोन्हीही झालेलं आहे, तर आपण वळूया मेकअपकडे। सो विंटर्समध्ये ना आय प्रिफर की मी थोडं क्रीमी टेक्स्चरमध्ये सगळ्या गोष्टी यूज करेन। आणि हां, अजून एक गोष्ट की मी विंटर्समध्ये ना जास्त फाउंडेशन यूज नाही करत। मी इन जनरल पण कमी यूज करते, बिकॉज ते माझ्या फेससाठी खूप हेवी वाटतं। बट मी टिंट्स यूज करते। सो टॉप 2 जे माझे फेवरेट टिंट्स आहेत ते हे 2 आहेत, हाऊस ऑफ मेकअप आणि अर्बन डिके। हाऊस ऑफ मेकअप इज लाईक थोडंसं चीपर व्हर्जन, म्हणजे क्वालिटी वाईज नाही, प्राईज वाईज। सो हे गो टू आहे, समथिंग 600 or 700ला मिळतं। दिस इज इन 2000च्या रेंजमध्ये। सो दोन्ही पण छान आहेत। आणि मी ना काय बघितलं माहिती आहे की स्किन टिंट्स जे असतात ना त्याने आपला फेस ऑक्सिडाइज नाही होत जो फाउंडेशनने होतो। म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जर गुड क्वालिटी फाउंडेशन यूज केलं तर तुमचा एनिवेज फेस नाही होणार ऑक्सिडाइज, बट स्किन टिंट्सने मी कधीच नाही बघितलं आहे। हे एकदम एक्झॅक्ट माझी शेड आहे आफ्टर आय ब्लेंड। आपण स्किन टिंट यूज करून घेऊया। कन्सिलर वगैरे ना, बिकॉज मी असं जस्ट नॉर्मलच मेकअप करते। आणि मी सनस्क्रीन नाही अप्लाय केलं आहे, बिकॉज संध्याकाळ झाली आहे आणि थोड्या वेळातच सन जाणार आहे। सो मी अजून एक हेवी लेअर माझ्या फेसवरती प्रिफर नाही करणार। आणि स्किन टिंटमध्ये ना फाउंडेशनमध्ये तुम्ही बघितलं असाल की फाउंडेशन तुमच्या फेसचं सगळं मॉइश्चर खाऊन टाकतं आणि तुम्हाला ड्राय पॅचेस येतात इथे। सो हे स्किन टिंट्स बरोबर येत नाही। तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही स्किन टिंट यूज करा, बट ट्राय टू अवॉइड फाउंडेशन ड्युरिंग विंटर्स। ह्यानी तुमच्या स्किन टिंटमध्ये ना थोडंसं स्किन केअरसुद्धा असतं। सो येस, ते तुमच्यासाठी काम करतं छान। अगदीच डार्क सर्कल्स नव्हते, ते आता आलेत। ओके, आता उरलेलं। आणि मी नेकला पण लावते, आता मी विसरली
तुम्हाला दाखवण्याच्या नादात मला नेक्स्टसाठी एक हॅक सांगेल. सो असे काही फाउंडेशन्स वगैरे आपल्याकडे असतात जे आपण यूज नाही करत, कधी कधी आपल्याला आवडतात म्हणून आपण घेतो बट यूज नाही करत. सो त्याच्यामध्ये ना त्या फाउंडेशनमध्ये मॉइश्चरायझर ॲड करायचं आणि आपल्या नेकला आणि बॅक ऑफ द नेक, सो दॅट आपलं फेस आणि नेकची स्किन इव्हन टोन दिसेल तसं यूज करा. आणि फाउंडेशनमध्ये मॉइश्चरायझर ॲड केल्यामुळे आपल्याला कमी अमाऊंटमध्ये फाउंडेशन लागतं आणि ते प्रॉपरली नेकवरती ब्लेंड होतं. सो ते मी करते नेक्स्टसाठी. आणि आता आपण काय करूया, स्किन टिंट. सो जोपर्यंत आपण बाकीचा मेकअप करतो तोपर्यंत मी हे स्किन टिंट यूज करते. दिस इज फ्रॉम शी ग्लॅम. तर हे मी रिसेंटलीच परचेस केलं टू ट्राय. सो ऑनेस्टली सांगायला गेलं ना, ह्याचा टिंटचा जो कलर आहे ना दॅट इज अमेझिंग. बट या स्किन टिंटला थोडासा हलकासा फ्रेग्रन्स आहे जो मला इतका नाही आवडत, बट तो आपण पुसून टाकतो सो मला इतका मॅटर नाही करत. आणि ह्याचा टिंट आहे ना तो लॉंग लास्टिंग आहे. सो ह्याच्यावरती मी लिपस्टिक पण अप्लाय करते. आणि हां, यू कॅन यूज दिस ॲज अ ग्लॉस आणि टिंट. सो बोथ वेज हे तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे ब्लशेस. सो विंटर्समध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्ही क्रीम ब्लश यूज करा, कारण की जर तुम्ही पावडर यूज केलं ना कोणताही प्रोडक्ट, मग तो हायलायटर असू दे, कॉम्पॅक्ट असू दे, पावडर प्रोडक्ट्स अवॉइड करा. कारण की पावडर तेव्हाच यूज करा टू डॅब युअर स्किन जेव्हा तुमची स्किन ऑइली दिसेल. बट नाहीतर तुम्ही यूज नका करू, त्याने तुमची स्किन अजून ड्राय आणि पॅची दिसेल. आणि आत्ता सध्या वेदर पण ड्राय झालेलं आहे. सो ट्राय करा की सगळेच क्रीम प्रोडक्ट्स तुम्ही यूज कराल. सो मी इथे हा मला माझ्या फ्रेंडनी आणला होता फ्रॉम US. सो कोणताही क्रीम ब्लश तुम्ही यूज करू शकतात. मी तुम्हाला सांगते के ब्युटीचा क्रीम ब्लश चांगला आहे. देन अफोर्डेबल व्हर्जन सांगायला गेलं तर जस्ट हर्ब्स, त्याचा पण एक लिप अँड चीक टिंट म्हणून एक आहे, तो पण खूप अमेझिंग आहे, खूप मी यूज केला आहे. तर ते असे क्रीम ब्लशेस वगैरे यूज करा, स्किन ड्यूई दिसेल आणि पॅची होणार नाही. आणि नेक्स्ट आहे फे ब्युटीचं हायलायटर. मला नाही माहिती मी हे किती व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल की हे माझं किती फेवरेट आहे. तर दिस इज क्रीम. आणि हे ना हायलायटरसारखं वाटतच नाही, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. मी बोटांना मी लावलेलं आहे. असं बोलायचं होतं की ग्लिटरी नाही दिसत, तुम्हाला इथे दाखवते. एक्झॅक्ट शेड हा आहे, काही ग्लिटर चंक्स नाही आहेत, काही नाही. आणि लुक ॲट माय हँड, किती असं हायड्रेटेड आणि मस्त वाटतं. एनिवेज, सो हे मी डायरेक्टली फेसवरती नाही अप्लाय करत, जस्ट असं डॅब 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 डॅब. हे तुमच्या फेसला ना खूप छान असं नॅचरल, ही साईड बघा इन्स्टंटली आणि ही बघा मस्त, ह्यानी आपल्या फेसला हेल्दी ग्लो आल्यासारखं वाटतं. सो दिस इज माय गो टू नाव. तुम्हाला हवं तिथे तुम्ही हे यूज करू शकतात, बिकॉज हे जरा पण असं शिमरी वाटत नाही, सो नॅचरलच वाटतं. ओके, सो आता आपण हा टिंट घालून टाकूया. मी इथे माझा रुमाल ठेवते जिथे मी नेहमी असं टिंट करते. सो जस्ट एक पप्पी अँड सी, हा टिंट आलेला आहे आणि हा टिंट लॉंग लास्टिंग आहे, जात नाही. सो ह्याच्यावरती आपण लावणार आहोत लिपस्टिक. सो ही माझी मॅकची लिपस्टिक आता गो टू झालेली आहे. ही आहे इन द शेड क्रेम इन माय कॉफी, क्रेम इन युअर कॉफी, सॉरी माय नाही, युअर कॉफी. सो ह्याच्यात ना मस्त सॅटिन फिनिशमध्ये आहे. आणि तुम्हाला जर ह्याचं मिनी व्हर्जन मिळालं ना तर घ्या गाईज, अमेझिंग लिपस्टिक आहे. एकदा तुमच्याकडे हा शेड आला ना, माझ्या टोनचे असाल और माझ्याहून फेअर, तर तुम्हाला ही लिपस्टिक खूप छान वाटणार आहे. जर तुम्ही माझ्याहून थोडेसे डार्क स्किन टोनमध्ये असाल, सॉरी वर्ल म्हणून एक शेड आहे, तो तुम्हाला खूप छान जाईल. माझ्याकडे दोन्ही आहेत. सो एकदम असं ग्लॉस अप्लाय केल्यासारखं वाटतं आणि इन पर्सन असं वाटतं की दीज आर युअर लिप्स बट विथ लॉट ऑफ ग्लॉस. सो हा शेड छान आहे. मी आधी ह्याचा मिनी व्हर्जन यूज केला आणि मला ती पुरली नाही. लिटरली फर्स्ट टाईम अशी कोणीतरी लिपस्टिक आहे जी माझी संपली आणि मग मी ह्याचा फुल साईज घेतलं. सो मस्त असं ग्लॉसी फिनिश देतं. पटकन पटकन आता आपण आयब्रोज करूया आणि आपला मेकअप डन करूया. इथली आयलॅशेस
ओके, सो हा आहे माझा विंटर रुटीन आणि या रुटीनला फॉलो करून तुमची स्किन अशी डल आणि एकदम डिहायड्रेटेड नाही दिसणार, छान ड्यूई ग्लोई अशी वाटेल. अँड जेव्हा तुम्ही ड्यूई मेकअप करतात ना, गो फॉर सॅटिन और लिप ग्लॉस, त्याने तुमच्या ड्यूईनेसला जास्त अजून छान फिनिश मिळेल. सो येस, कारण की मॅट सूट नाही करत जास्त ग्लॉसी मेकअपसोबत, ड्यूई मेकअपसोबत. सो या, तर आता पटकन मी आउटफिट चेंज करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. ओके, सो दिस इज माय फायनल लुक. तर मी हा न्यू टॉप परचेस केलेला फ्रॉम लिटल बॉक्स आणि हा खूप छान वाटतं फॉर दिस विंटर. आणि ह्याला तुम्ही कसंही वेअर करू शकतात विदाऊट टाईंग और विथ दिस. सो मी हे ब्लॅक इनरसोबत पेअर केलं आहे अँड दिस इज माय फायनल लुक. फेस आणि माझी बॉडी फुल हायड्रेटेड आहे. मी लिटरली आंघोळीनंतर त्या बॉडी लोशन्सची आंघोळ करते दुसरी फुल बॉडीला लावून. सो येस, आणि ही लिपस्टिक बघा, मेकअप बघा, सगळं मस्त वाटतंय मला तरी. तुम्ही पण सांगा तुम्हाला पण आवडलं आहे की नाही. आणि येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा लुक कसा वाटला. आणि मी सगळे प्रोडक्ट्स लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, सो चेक करायला विसरू नका. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय.